महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए एआई बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें एआई टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। एक बुजुर्ग को डॉक्टरों ने जिंदा रहते हुए मृत्यु घोषित कर दिया। डॉक्टर यही नहीं रुके, उन्होंने मरीज के परिवार को उनका मृत्यु प्रमाण पत्र भी थमा दिया। उल्हासनगर 4 स्थित शिवनेरी अस्पताल में यह हैरान कर देने वाली घटना सामने आई है। अस्पताल प्रशासन ने गलती स्वीकार करते हुए खेद जताया है। हालांकि इन सब ने इस निजी अस्पताल के प्रबंधन पर सवाल खड़े कर दिए हैं। उल्हासनगर निवासी 65 वर्षीय अभिमन तायड़े पिछले कुछ दिनों से बीमार थे। घर पर अचानक उनकी हालत बिगड़ गई। इसके बाद उनके परिजन उन्हें रिक्शा में डालकर पास के शिवनेरी स्थित एक निजी अस्पताल ले गए। यहाँ रिक्शा में जांच के दौरान डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। इतना ही नहीं, अभिमन तायड़े के परिजनों को उनकी मांग के मुताबिक मृत्यु प्रमाण पत्र भी दे दिया गया। घर पर जब अंतिम संस्कार की तैयारी चल रही थी तभी परिजनों ने देखा कि अभिमन तायड़े का दिल धड़क रहा है। इस बीच अभिमन तायड़े के परिजनों द्वारा शिवनेरी अस्पताल प्रशासन से इस मामले में सवाल पूछे जाने पर उन्होंने अपनी गलती स्वीकार करते हुए माफी मांगी है। इस बीच नागरिकों के स्वास्थ्य के साथ इस तरह की खिलवाड़ करने के लिए अस्पताल प्रशासन के खिलाफ कार्रवाई की मांग अब जोर पकड़ रही है। हां, म्हणजे सुमारे 8:30ला तो आला होता, म्हणजे रिक्षामध्ये त्याला घेऊन आले। अर्धा तासपासून म्हणजे बेशुद्ध होता। तेव्हा रिक्षामध्ये बघितलं तर तेव्हा मला म्हणजे हार्ट आणि साऊंड्स काय मिळाला नाही, श्वास पण घेत नव्हता आणि फुल फ्रॉथ होता, म्हणजे लार टपक। हां, तर मी सांगितलं की म्हणजे जास्त करून नाही आहे तरी पण तुम्ही ट्राय करा, जिथे व्हेंटिलेटर आहे त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही घेऊन जा त्यांना। तर ते लोक घरी घेऊन गेले। त्यांना वाटलं बरोबर नाही आहे, खूप त्यांना दुसरा पण आजार होते, त्यांना वाटलं की जास्त करून नाही आहे आणि अर्धा तासपासून तो म्हणजे बेशुद्ध होता घरी। नंतर थोड्या वेळच्या नंतर त्यांना वाटलं की श्वास थोडा चालतो आहे, तर ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथे व्हेंटिलेटर आहे तिकडे घेऊन गेले। तिकडे बघितलं की श्वास चालत होता थोडा आणि शुगर खूप कमी झाली होती। कभी शुगर खूप कमी झाली तर असा हार्टबाट कधी स्लो होऊन जाते, कधी आणि रिक्षामध्ये ते आम्हाला कळलं नाही, म्हणजे श्वास पण नाही आला आणि तिकडे त्यांना म्हणजे थोडा बरा झाला तो। नंतर रिलेटिव्स नंतर आमच्याकडे आले, म्हणजे की तुम्ही सांगितलं तो पेशंट डेड आहे ना, तर सर्टिफिकेट द्या। म्हणजे एक प्रकारच्या ते सांगितलं नाही आम्हाला असं झालं आहे, पेशंट बरा झाला आहे, सारखं ट्रॅपसारखा म्हणजे आम्हाला ट्रॅप केला। तर मी पण म्हणजे ह्युमॅनिटी सारखं ठीक आहे, मी बघितला होता, मला वाटलं होता नाही आहे आणि हे लोक पण सांगता ऑफ झाला आहे। तर आम्ही आधार कार्ड वगैरे बघून डेथ सर्टिफिकेट इश्यू केला। नंतर त्या लोकांनी कळलं की असं आहे। तर त्याच्यानंतर मी रिलेटिव्ह लोकांना सांगितलं, सॉरी सांगितलं, भाई सॉरी, असं कधी बाय चान्स कधी होतो। आणि आम्ही तिकडे बाहेर रोडवर बघितला, तिकडे लाईट पण कमी होती, आवाज खूप होता, त्याच्यामुळे साऊंड्स आम्हाला काय म्हणजे ऐकू आला नाही। तर त्यांना सॉरी सांगितलं। नंतर ते लोक पण शांत झाले। तिकडे पण डॉक्टरने सांगितलं त्यांना की असा होतो, कधी कधी मिस्टेक होऊन जाते, असा कधी बाय चान्स, म्हणजे फर्स्ट टाईम असा मिस्टेक झाला आहे। तर मेनली
बाहेर आवाज पण रोडवर खूप होता आणि ते रोडच्या कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, त्याच्यामुळे हात पण घ्यायला थोडा त्रास आहे पेशंटला, लॉकर म्हणजे हात घेऊन बघायला, त्याच्यामुळे थोडा मिस्टेक झाला आमच्याकडून. पण त्यांनी असं सांगितलं की तुमच्याकडे एक दिवस पूर्ण ते उपचार घेत होते, नंतर संध्याकाळी नाही आमच्याकडे नाही घेत होते, ते त्यांच्या KEMमध्ये चालू होता उपचार, आमच्याकडे कधी नाही. KEMमध्ये त्यांचं चालू होता, कॅन्सरचा होता. डेथ सर्टिफिकेट दिलं हे चुकीनं झालं आहे असं तुम्हाला म्हणायचं? हां, हे चुकीने झालं. नंतर मी त्यांना रिक्वेस्ट करून ते म्हणजे त्या लोकांनी परत दिला सर्टिफिकेट, परत म्हणजे काल आणि कॅन्सल केला आम्ही. दादा पहिले पप्पाची जे ट्रीटमेंट चालू होती, जेवाले बोललेले बाबा तुम्ही घरी घेऊन जा, मेन रिपोर्ट आल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. आम्ही 15 दिवसापासून घरी आणलं. अचानकमध्ये पप्पाचं तब्येत खराब झाली, आम्ही शिवनेरीला घेऊन गेलो. शिवनेरीला घेऊन गेलो, डॉक्टरने बाहेरच्या बाहेर पेशंट ऑफ झाले म्हणून घरी पाठवून दिलं. पहिले घरी जाऊन पेशंटला दुखदुखी होती, तिथं जाऊन घरून आम्ही डायरेक्ट क्रिटिकलला केलं. डॉक्टरांनी अर्ध्या तासामध्ये पेशंटला शुद्धीवर आणलं. तुम्ही काय तक्रार केली त्यांना? काय तक्रार केली, आम्ही गेलतो, पण ते बोलले बाबा आमच्याकडून चुकी झाली आहे, आम्ही देवगिरी व्यक्त करतो. तुम्हाला डेथ सर्टिफिकेट पण दिलं होतं काय? हां, दिलं होतं. सांगा ना काय दिलं होतं? डेथ सर्टिफिकेट दिलं होतं. बाबा तुम्ही आधार कार्ड घेऊन या, तुम्हाला सर्टिफिकेट देतो मी. त्यानंतर तुम्ही इकडे आलात घेऊन? हां, त्यानंतर इकडे आलतो आम्ही. आता कसे बाबा? बाबा चांगले, आता 100%मध्ये 80% फरक आहे बाबाला. नाव काय तुमचं? सचिन अभिमन्यू तायडे. कोविड झालेला आहे दादा मला. माझं नाव अभिमन्यू गिरधर तायडे, राहणार उल्हासनगर 4. या अगोदर कुठल्या हॉस्पिटलमध्ये होते? कुठल्या हॉस्पिटलमध्ये होते अगोदर? जे सांगितले. आता कशी तब्येत आहे तुमची? आता तब्येत बरी आहे. आता जेवण झालंय तुमचं मस्त? हो. काय जेवलात? आता मी वारीने ते आणलं होतं, अंडे वगैरे आणले होते, ते खाल्ले मी. हो, आता जेवण झालं माझं. ओके, तब्येत बरी आहे ना आता? हो. ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।